तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता मेणे आणि पालखी यामध्ये फरक आहे. मेणे पॅक पण असतात. आपण आजही पालखी बघतो ओपन असते. म्हणजे राज घराण्यातल्या स्त्रिया मेण्यात बसून संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त पाहण्याकरता जायच्या म्हणून त्याला मेणे घ्यावे. खाली पडलेले आपल्याला काही अवशेष पाहायला मिळणार आहेत. या आहे मंत्रिमंडळाची निवासस्थानं. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा राजधानीचा किल्ला होता. 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार इथून चालायचा. आपण त्यांच्या कचेऱ्या आपण बोलू शकतो की राहायची निवासस्थानं. 8 मंत्र्यापैकी 5 मंत्री इथे राहायचे. पलीकडे 3 ते आपण तिकडून पाहणार आहोतच. तर ही 5ची भिंत पहा, याला म्हणतात राण्यांच्या महालांचा भाग. तर हा एक मोठा प्रश्न पडतो. आपल्या महाराजांना राण्या किती होते कोण सांगेल आपल्यामध्ये? 8. त्यांची पहिली राणी पटराणी सहीबाई त्या राजगडावर राहायच्या. त्यांचं रायगडावर कधी येणं झालंच नाही. कारण की छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 2 वर्षाच्या असताना त्यांचं निधन राजगडावर झालं. राहिली दुसरी राणी, यांचं नाव पुतळाबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब जिजामाता यांना रायगडाचं उतरत्या वयानुसार हवामान सहन होत नव्हतं म्हणून पायथ्याला पाचाड म्हणून गाव आहे, तुम्ही तिकडे आलेले आहात. त्या गावामध्ये आऊसाहेबांसाठी वाडा बांधलाय. 9 एकरचा वाडा आहे आणि त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाई राहायच्या. राहिल्या 6 जणी. या 6 जणी इकडे राहायच्या. आपण एका राणीचा एक माल बघूच, असं सेम टू सेम 6 राणींचे 6 माल. पण प्रत्येक राणीच्या मालासमोर हा एक चौथरा पाहायला मिळतो. प्रत्येक राणी मालासमोर हा कोणाचा असेल तर प्रत्येक राणीच्या सेवेसाठी काही दाशाही ठेवल्या गेल्या होत्या. ही दाशांची घरं, विटांचं बांधकाम सगळं तुम्हाला सांगितलं नंतरचं आहे. मग घर म्हणजे छप्पर असणारच ना. घर म्हणजे छप्पर असणार. म्हणजे गेलो कुठे? आता धुका आहे समोर, तुम्हाला मी डोंगर दाखवला असता. त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. 10 मे 1818ला इंग्रजांचे 2 अधिकारी आले होते, मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर. ह्या 2 ब्रिटिशांनी त्या डोंगरावरती तोफा चढून हा पूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. त्यामध्ये लाकडी होतं, जळून गेले. फक्त पडलेल्या भिंतीचे आपल्याला अवशेष आज पाहायला मिळणार. इथे 3 खड्डे आहेत, एक 22 फूट, एक 20 फूट आणि एक 15 फूट. याला म्हणतात कैद्यांची कोठडी. ज्याने दंगामस्ती, फितुरी, चोरीमारी केली की त्याला ह्याच्या आतमध्ये 8 दिवस ठेवायचं. 8व्या दिवशी जर गुन्हा कबूल नाही केला त्याला इथून काढायचे. टकमक टोक नावाची दरी आहे, तिथे नाहीचे पोत्यात बांधून फेकून द्यायचे. पण काही इतिहासकारांचं आणि जाणकारांचं असं म्हणणं आहे ही कैद्यांची कोठडी नसावी. कारण की का इथं महाराजांच्या राण्या राहायच्या, इकडे मंत्रिमंडळ, इकडे छत्रपती शिवाजी महाराज राहायचे. मध्ये कैदी कशी असतील बरोबर की नाही. म्हणून महाराजांच्या वेळेस याचं धान्याचं कोठार म्हणून वापर केलाय. रायगड किल्ल्याला शत्रून जर वेढा दिला तर एमर्जन्सी साठा असणं गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून हे बनवलेलं आहे. लोखंडी जाळी जी आहे ही आत्ताची आहे, त्यावेळी जागरण ती. पण महाराजांच्या वेळेस कुणी गुन्हा केला तर आपल्या साताऱ्यामध्ये किल्ला आहे वासोडा किल्ला, त्या किल्ल्यावरती कैदी ठेवायचे. आणि सह्याद्रीमध्ये ह्याच किल्ल्याच्या काही अंतरावरती 7-8 किलोमीटर अंतरावर किल्ला लिंगाणा किल्ला, त्या लिंगाण्यावरती कैदी ठेवायचे. आणि अशीच जर मोठमोठी तुम्हाला धान्याची कोठर पाहिजे असतील तर कोल्हापुरामध्ये पन्हाळा किल्ला आहे. त्या पन्हाळ्यावर अशीच मोठमोठी धान्याची कोठर, गंगा, यमुना, सरस्वती. पण इकडे आपल्या कोकणामध्ये याला काय म्हणतात? पेव किंवा कणगी म्हणतात. लाकडी शिडी आहे आणि उतरायचे आणि चढवायचे. बघून या. एका राणीच्या महालातून दुसऱ्या राणीच्या महालात जायला परमिशन नव्हतं. पेशवे आले, त्यांनी ह्या भिंती तोडून त्यांच्या पद्धतीमध्ये याचा वापर केलाय. मी मग काय सांगितलं, ह्याच्यावरती उतरती नळीची कौलं, लाकडी सगळ्याचे खांब असे सगळे जाळले गेले. हा एक चौथरा आहे. दुसरं पलीकडे एक चौथरा, म्हणजे हा हॉल असावा, ते बेडरूम, ते टॉयलेट, ते हवाखाने, खिडकी सगळं भग्न अवस्थेमध्ये आहे. आणि ते सगळे तुटलेले चांगले चांगले पुढे बघायला भेटतील आपल्याला मंत्रीला. इथं बघून या सगळं एक राऊंड बघून. डबल मजली वाडा होता आणि ह्या राजवाड्यामध्ये 4 चौथरे आहेत. राहायचं ठिकाण दफ्तरखाना, दिवाणीयाम, दिवाणी खास. खास लोकांनी मीटिंग सुद्धा ह्याच ठिकाणी व्हायच्या. पण सगळ्यात पवित्र स्थान हे आहे. 3 एप्रिल 1680ला आपल्या राजांचं निधन याच चौथरे झाले. शनिवार दिवस होता, 12 वाजले होते आणि हनुमंताची जयंती होती. लाचचा शॉट आपल्या राजांनी इथे घेतलेला आहे. इथून आपल्या राजांना अग्नी देण्याकरता काही अंतर मंदिर पाहायला मिळतं का? त्या मंदिराच्या पाठच्या साईडला गोल घुमट बघा, ती महाराजांची समाधी, त्या महाराजांना अग्नी देण्यात आलेली आहे. आपण आता गंगासागर तलाव पाहिलं, त्या गंगासागर तलावातून कावडी पाणी चढवायचे, डोक्यावरती आणायचे. या हौदामध्ये पियाला पाणी ठेवायचं. ते स्नानगृह म्हणजे आंघोळ करण्याचे ठिकाण. जास्तीत जास्त महाराज कोणत्या किल्ल्यावर राहिले असतील तर राजगडावर 26 वर्ष, रायगडावर 10 वर्ष. 70ला आले आणि 80ला मृत्यू दिला. ही दगडं जी आता पाहायला मिळतात, ही दगडं हे सगळं आत्ताची आहेत. ह्याच्यावरती कोण चढू नये म्हणजे पॅक करणार असं. टाकसाळ आहे. आपल्या राजांच्या वेळेस त्यांचे होल, मुद्रा आणि शिवराज छापले जायचे. यामध्ये जसं आज
आपल्या कॉईनवरती काय असतं, सत्यमेव जयते. त्यांची मुद्रा तुम्हाला माहिती असेल महाराजांची, प्रतीप चंद्र लेखेवर दिविश वंदिता शासनो शिवसे समुद्राभद्राय छापलेली आहे. ही महाराजांची बाल्कनी. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की 5 मजली उंच असेल. तर हा चौकनी कट्टा जो आहे, या चौकनी कट्ट्याच्या आतमध्ये 11 पायऱ्याखाली उतरून गेलो. एक तळघर आहे, 8x10चं एक छोटंसं रूम. याला म्हणतात खलबतखाना, म्हणजेच गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. ह्या कानाची गोष्ट या काना कळता का म्हणे, त्याला आजही आपण सिक्रेट रूम बोलतो. याचे पहिले मेन होते बहेरजी नाईक. आपल्या स्वराज्याचे हेरकरचे प्रमुख कोण होते, एवढे शातीर, एवढे हुशार. 7 रूप बदलायचे, खेड्यापाड्यात जायचं, माहिती काढणं आणि महाराजांनी गुपित सांगणं, हे त्यांचं काम. औरंगजेबाच्या दाढीला हातला विना माणूस, एवढं शातीर.